मॅम खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणालात की हक्काने, तुम्ही जे हक्काचे आमदार आहात आमच्या इथले, आणि आम्ही हक्काने प्रश्न विचारतो. दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत आमचे. आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, सगळ्यांना माहिती आहे त्या गोष्टी, आणि कामही खूप चांगली चालू आहेत. परंतु दोन जे रस्ते आहेत, म्हणजे नायगाव स्टेशन टू बाफाने आणि वामनदाबा टू बोईदापाडा, हे दोन रस्त्याची कामं अजूनही चालू झालेली नाहीत. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे, तो सोपारा ब्रिज हा खूप दिवसापासून रखडलाय आणि हे नायगावच्या जनतेला खूप त्रास देणारे प्रश्न आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला माहिती आहे की हे किती महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि किती लोकांना त्रास होतोय त्यामुळे. कारण की एका वर्षभरामध्ये मी वसईचीच आहे, त्याच्यामुळे आधीपासूनच असेल, पण वर्षभरामध्ये अनेकदा इथे माझं येणं होतं आणि त्यामुळे हे स्वतः मी पण पाहते की हे किती महत्त्वाचे प्रश्न आहेत. आता यामध्ये काही टेक्निकल गोष्टी असतात. आपल्याला हा जो बाफाना ते नायगावचा रस्ता आहे हा आपण MMRDA मध्ये दिला होता, पण MMRDAचे सगळ्या प्रोसेस पूर्ण करून ते सगळं पूर्ण होईपर्यंत काही कालावधी लागणार आहे. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटून प्रत्यक्ष मी मुख्यमंत्र्यांनाही विनंती केली की MMRDAचे प्रस्ताव मंजूर होऊन त्याची प्रक्रिया सुरू होईपर्यंत वेळ जाणार आहे. तोपर्यंत आमची थांबण्याची तयारी नाही, कारण की रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. त्यामुळे तुम्ही काहीतरी तिथे पर्याय दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तशा सूचना आयुक्तांना दिल्या आणि त्याप्रमाणे 14 रस्त्यांची मंजुरी आयुक्तांनी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे वर्क ऑर्डर्स टेंडर प्रोसेस झालेली आहे. ते तुम्ही पाहू शकता, ऑनलाईन टेंडर झालेली आहे. या बाफाना ते नायगाव ईस्टचा जो रस्ता आहे त्याचं टेंडर झालेलं आहे. त्याचं टेंडर आता ओपनही झालेलं आहे. शेवटच्या सहीसाठी आता वर्क ऑर्डरच्या ते आहे, त्याच्यामुळे तेही मला असं वाटतं 2 दिवसांमध्ये त्याचीही वर्क ऑर्डर निघेल आणि नायगाव आणि बाफाने ते नायगावचा जो रस्ता आहे त्याचा येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये, कारण की वर्क ऑर्डर झाल्यावर ते आधी सर्वे करतात, सर्वे केल्यानंतर ते मटेरियल आणून टाकतील आणि मग सुरुवात होईल. तर इतके दिवस आपण थांबलेलो आहोत. मला वाटतं 8 ते 10 दिवस जास्तीत जास्त आपल्याला आता थांबण्याची गरज आहे. 10 दिवसामध्ये हे काम निश्चितपणे बाफाने ते नायगावच्या रस्त्याचं सुरू होणार आहे. जो तुम्ही वामन ढाबा ते याचं म्हणाला, त्याचं फक्त वामन ढाबा ते बोईदापाड्याचा जो रस्ता आहे तोही पाठी लागून आपण त्याचंही टेंडर काढायला लावलेलं आहे आणि तेही आता प्रोसेसमध्ये आहे. आम्ही रोज त्याचा पाठपुरावा करतो आहोत आणि तेही लवकरात लवकर निघेल. तो फक्त एकच रस्ता 20 कोटीचा घेतलेला आहे, कारण त्यामध्ये फक्त रस्ता घेऊन चालणार नाही, बाजूने गटार घ्यावं लागणार आहे. आणि हे सगळे रस्ते मी पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून सांगते, जेणेकरून लोकांचे गैरसमज व्हायला नको. हे सगळे कॉन्क्रिटीकरण होणार आहेत MMRDAच्या माध्यमातून, पण जोपर्यंत MMRDAची प्रोसेस खूप मोठी असते आणि ती सगळी प्रोसेस पूर्ण होईपर्यंत हे रस्ते आपण घेतलेले आहे, जेणेकरून त्या रस्त्यांची प्रोसेस होऊन ते चालू होऊन पूर्ण होईपर्यंत आपल्याला लोकांना त्रास होऊ द्यायचा नाहीये, म्हणून हे आपण रस्ते घेतलेले आहेत. हे 2 रस्ते आपण चालू करतोय. सोपाराचा ब्रिज तुम्ही म्हणताय, तो जो अर्धवट राहिलेला ब्रिज आहे, जो भूमी अधिग्रहणाच्या वादामध्ये आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की जागा आमची आहे, खारटणाची आहे आणि तिथे काही लोकांनी, स्थानिक लोकांनी तिथे कोर्टात गेलेले आहेत आणि त्यांनी दावा केलेला आहे की ही जागा आमची आहे आणि त्यामुळे ते राहिलेलं आहे. आता यामध्ये सुद्धा आपण मार्ग असा काढलेला आहे की माझं पत्र मी दिलेलं आहे. पुरवणी मागण्यांमध्ये यावेळेच्या आपण 5 कोटीची मागणी PWDला करायला सांगितलेली आहे भूमी अधिग्रहणासाठी. 5 कोटीची तरतूद जर झाली भूमी अधिग्रहणासाठी तर PWD कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट करेल की भूमी अधिग्रहणासाठी आमच्याकडे पैसे आहेत. ज्यांच्या कोणाची ती जागा असेल, कोर्टामध्ये जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला ते पैसे त्यांना दिले जातील. त्यामुळे आपल्याला कोर्ट मान्यता देईल की तुम्ही सुरुवात करा. तर त्यावरती सुद्धा काम आपलं सुरू आहे. वसईमधला असा कोणताच प्रश्न नाहीये जो आपण किती दिवस किंवा किती महिने या गोष्टीला लागू शकतात. बघा, आता त्या ब्रिजचं जे काम आहे, वामन ढाबा आणि ह्या रस्त्यांचं जे काम आहे, ते आपल्याला 15-20 दिवसात बाफाने आणि याचं 10 दिवसामध्ये काम सुरू होईल. वामन ढाब्याचं काम प्रोसेसमध्ये ऑनलाईन आहे, सगळं ट्रान्सपरंट प्रोसेस आहे. तुम्हीही त्याच्यावरती वॉच ठेवू शकता की आता कुठच्या स्टेजला काम आलेलं आहे ते. आणि ब्रिजचं काम आहे, ते ब्रिजचं काम मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 5 कोटीचे मंजूर करण्यासाठी आपण पुरवणी मागण्यांमध्ये मागणी केलेली आहे. ते 5 कोटीचे मंजूर जेव्हा होतील पैसे आपल्याला, तेव्हा त्याची पुढची आपली कारवाई सुरू होईल. थँक्यू सो मच.